आईला आई वर्गा माझी वटी आई वर्गा माझी वटी आई बापाच्या नावासाठी तसं नाही. डोंगराला गेल्या मला वाटलं ठाकरणी आल्या का काय मला वाटलं ठाकरणी आल्या का काय ओढणी उठण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळं आवरून 3 वाजता झोपलो असेल. त्यानंतर मी सकाळी काही साखरपुडा नव्हता त्याच्यामुळे सगळं रिलॅक्स होतं. पण ज्याच्या घरी लग्न आहे त्याला माहिती असतं रिलॅक्स काही नसतं, खूप गडबड असते. तसंच काही बहिणीचं मस्तपैकी आवरलं होतं. आणि त्याच्यानंतर असा एक काहीतरी रिवाज आहे, ते पापड आणि वडे काहीतरी मागे देतात आणि काहीतरी बोललं जातं. मला एवढी काही आयडिया नाही. त्यानंतर मी तेलवण पाडून घेतलं. तेलवण झाल्यानंतर आम्ही डायरेक्टली हॉलमध्ये जाऊन पोचलो. हॉलमध्ये गेल्यानंतर पहिली बहिणीने साडी चेंज केली आणि तिची हळद चालू झाली. हळद लावल्यानंतर लगेच लग्न लागलं. मला काही जास्त व्हिडिओ घेता आले नाही कारण की माझीसुद्धा खूप धावपळ झाली. आणि माझी साडी मी घेतलेली माझी साडी हॉलवर आली आणि तिचा ब्लाऊजच घरी विसरला. त्याच्यामुळे मी सकाळच्या साडीवर लग्न लावलं. खूप अशी गंमत झाली. त्याच्यानंतर आमची नवरी अशी खाली उतरून सगळ्यांना फोटो काढण्यासाठी वर बोलवत होती. सगळी लोक निघून गेलेली, आम्ही थोडीफार फॅमिलीच राहिलेलो नवरी घालवण्यासाठी. तिला घालवलं आणि आम्ही सुद्धा घरी आलो. मी सुद्धा मम्मीकडे 2-3 दिवस राहिले. मस्तपैकी तिची पूजा वगैरे करूनच मुंबईला आले. पण खूप सारी एन्जॉय केलं आम्ही. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.